अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजचा दिन तुमचा शुभ जाओ, स्वामी तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो, निरोगी आरोग्य प्रदान करो, अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर जेही माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते, मी फक्त एक स्वामींची छोटीशी भक्त आहे, बाकी कुठलंही जास्त मला नॉलेज नाहीये किंवा मी खूप अशी ज्योतिषी वगैरे काही नाहीये किंवा मला कुठल्याही प्रकारचं जास्त नॉलेज नाहीये। बस स्वामी सेवेमध्ये एवढं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता तेव्हा तुमच्याकडून अशी काही सेवा घडा की दोन व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकेल। सो माझ्या माहितीचा मला जेवढं नॉलेज आहे त्या सगळ्या माहितीचा तुम्हा एक दोन लोकांना तरी फायदा झाला ना, तरीही माझी ही स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे। अदरवाईज मला कुठलंही मी अशी तत्वज्ञ अशी वगैरे काहीही नाहीये। सो ही होती एक छोटीशी माहिती। सो आय होप की तुम्हाला समजलं असेल। आणि आता बघूयात की आजचा व्हिडिओ काय आहे। तर व्हिडिओ काय आहे हे जाणून घ्यायच्या आधी एक सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटपर्यंत बघितला तर कळेल की जे म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचं मूळ काय आहे हे त्याच्या शेवटाला गेल्यावरच कळतं। सो सगळे व्हिडिओ जेव्हा बघता तेव्हा शेवट सुद्धा बघत जावा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर मला खूप लोकांच्या ना कमेंट आलेल्या होत्या, जेव्हा मी शॉर्ट मध्ये व्हिडिओ टाकला तेव्हा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला नाही माहिती कसं बनवतात तारक मंत्र तीर्थ। तर आज मी हा व्हिडिओ स्पेशली तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे। तर सर्वात पहिले सर्व स्वामी भक्तांनी स्वतःचं मन ना खूप निर्मळ ठेवायचं। आपण जेव्हाही स्वामींसमोर बसतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये खूप अशी पवित्र भावना आणि निर्मळ असावं आपलं मन। त्यानंतर काय करायचं ना की अंघोळ वगैरे करून आपलं सर्व नित्यनियम आटपून स्वामींसमोर बसायचं आहे, आपल्या देवांसमोर बसायचं आहे, जे की आपल्या घरामध्ये चौकी असते, मंदिर असते, कुठे चौरंगावर देव ठेवलेले असतात, अशा ठिकाणी बसावं जिथे तुमचं देवघर आहे। आणि एक प्याला घ्यायचा, त्या प्याल्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि आपला जो उजवा हात आहे तो भरलेल्या प्याल्यावर ठेवायचा। त्यासमोर तुम्ही एक अगरबत्ती लावू शकतात। शक्यतो अगरबत्त्या लावताना 1, 3, 5 अशा प्रमाणात लावायच्या असतात। सो तुम्ही एक अगरबत्ती नाही लावायची, 2, 3 असं पण लावू शकता। तर 2 लावा किंवा 3 लावा असं अगरबत्ती लावायची आणि तारक मंत्र म्हणण्याच्या आधी ना दिवा लावून घ्यायचा स्वतःच्या देवाऱ्यात। जेव्हा आपण पूजा तर करतोच, तारक मंत्र म्हणायच्या आधी ऑब्व्हियसली तुम्ही सर्वांनी पूजा केलेली असाल आणि दिवा लावलेला असालच। तर दिवा लावून अगरबत्ती लावून त्या प्याल्यावर उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा। नंतर ती जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असेल एवढा वेळ जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तेव्हा त्या अगरबत्तीची रक्षा पडलेली असते ती थोडीशी आपल्या कपाळाला लावायची, गळ्याला लावायची आणि चिमूटभर रक्षा ही पाण्यामध्ये टाकायची। आणि ते जे पाणी आहे ते आपल्या घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आणि थोडंसं जे तीर्थ आहे ते आपल्या घरामध्ये पण शिंपवून टाकायचं। तर आता तुम्ही म्हणाल की मग हे तीर्थचे काही फायदे आहेत का? तर खूप आपली जी सर्वात मोठं जे फायदा असतो ना तारक मंत्र तीर्थाचा, तो म्हणजे आपल्या मनातील भीती नष्ट होते। करून बघा तुम्ही आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ते तीर्थ शिंपळून द्या, बघा तुम्हाला घरामध्ये ना एक सकारात्मक ऊर्जा आलेली दिसेल। पहिल्यांदा केलं ना तुम्ही तर एवढं नाही जाणवलं, त्यानंतर पुन्हा करा, थोडं आणखी प्रमाण वाढेल, तिसऱ्यांदा करा आणखी प्रमाण वाढेल। असं जेव्हा तुम्ही करत जाता ना तेव्हा खूप जास्त ऊर्जा वाढलेली असते, जी सकारात्मकता असते ना घरातली ती खूप जास्त वाढलेली असतात। आणि मी हे सगळं माझ्या अनुभवावरून सांगत आहे, कारण मी ऑलरेडी आता 21 दिवसांची स्वामी सेवा केलेली आहे, पारायण केलेलं आहे। मला इतके अनुभव आलेले आहे ना की खूप काही अनुभव आलेले आहे। नक्कीच मी मोठा व्हिडिओ करून टाकणारच आहे, लवकरात लवकरच तो व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करेल की मला काय अनुभव आले, कसे आले।
पण सिरियसली मी जी आजपर्यंत मी करायची, प्रत्येक वर्षी मी पारायण केलेली आहे, यथाशक्ती केलेली आहे. कारण माझं छोटं बाळ होतं, आता बऱ्यापैकी निहारिका मोठी झालेली आहे. पण जेव्हा कधी मी पारायण केली ना, माझी एवढी सेवा नाही झाली किंवा केली मी, तर मला एवढे अनुभव नाही आले जेवढे अनुभव मला या सेवेमध्ये आले. या वेळेला जी मी सेवा केली त्या सेवेमध्ये मला जेवढे अनुभव आले आहेत ना, ते मी तुम्हाला सांगते. आणि तोच एक फायदा जो आहे तारक मंत्र तीर्थाचा, तो मी तुमच्याशी शेअर करते. सो तुम्हीही नक्की करून बघा. तुम्हालाही पुण्यस्मरणापर्यंत स्वामींच्या करून बघा. नक्की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणेल, सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आलेली जाणवेल. आणि या तीर्थामुळे ना खरंच मनातील भीती नष्ट होते. आपले सर्व कामं पूर्ण व्हायला लागतात. जेही तुमच्या अडचणी आहेत ना, त्या सुटायला, हळूहळू सुटू लागतात त्या तुमच्या अडचणी. त्यानंतर आयुष्यामध्ये ना आपल्याला कशाचीच कमी भासत नाही बरं का. जेव्हा तुम्ही या भक्ती मार्गाला लागता किंवा हे जे करायला लागतात ना, ऑलरेडी तुमच्यामध्ये सकारात्मकता ऊर्जा आलेली आहे. याचा अर्थ तुम्ही जे करता आहात ना, तुम्ही करायला सुरुवात केली आहेत ना, याचा अर्थ तुमच्यामध्ये ती सकारात्मकता ऊर्जा आलेली आहे. बस तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे. आणि काय होतं की तारक मंत्र जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा एक शक्ती आपल्याला प्रदान होते. आपल्यातील जे मृत्यूचे भय असते ना आपल्यामध्ये, सतत आज काय होईल, उद्या काय होईल, या क्षणी काय करायचं आहे, नाही आहे आपल्या नशिबात पुढचा क्षण, हे जे असं सतत बोलणारे असतात ना, त्यांच्यामध्ये ना मृत्यूचं भय नष्ट होऊन जातं. संकटातून, आपली कुठल्याही संकटातून सुटका होते. कारण आपलं मन खूप सकारात्मक झालेलं असतं, खूप आपण तल्लीन झालेलो असतो, आपलं लक्षही नसतं. एखादा व्यक्ती जर माहिती आहे का इतका गुंग असेल ना, की तो सापावरून गेला तरी माहिती होत नाही त्याला. एवढी सकारात्मक ऊर्जा आलेली असते किंवा भय नष्ट झालेलं असतं. आणि स्वामींवरील विश्वास तर आपला इतका वाढतो ना, प्रचंड विश्वास वाढलेला असता जेव्हा तुम्ही स्वामी सेवेला लागता. आणि निश्चितच जेव्हा तुम्ही एवढी सगळी सेवा करता, तर स्वामी यायची कृपा तर तुमच्यावर राहणारच नाराज. आशा करते की तुम्हाला तारक मंत्र कसं बनवायचं हे लक्षात आलं असेल, त्याचे फायदे पण कळलेले आहे. नक्की करून बघा, फायदा होतो. श्री स्वामी समर्थ.